काल नागपूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर आज विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी भाजपचे नागपूरचे शहर अध्यक्ष देखील जे आहेत ते आलेले आहेत। आपण त्यांच्यासोबत या संदर्भात बातचीत करणार आहोत। खरं तर आपण बघितलं विश्व हिंदू परिषद असेल किंवा बजरंग दल असेल यांनी जो निर्णय घेतला, जी आंदोलनाची भूमिका घेतली, त्यानंतर कुठेतरी नागपूरमध्ये अशा पद्धतीची घटना घडली अशा पद्धतीचं म्हटलं जातं। विश्व हिंदू परिषदेची बजरंग दलाची जी भूमिका आहे ती भूमिका योग्य आहे। आधीच राज्य शासनाने पण सांगितलं आहे की औरंगजेबाच्या कबिरेचं महिमामंडन होणार नाही। ते ASIने ती वाचवली आहे म्हणून वाचवली आहे। औरंगजेबाचं काही ह्या देशामध्ये योगदान नाही आहे। औरंगजेब हा इतका चांगला काही शासक नव्हता। देशाला त्यांनी गुलामगिरीत ढकललेलं होतं, जजिया कर लागू केला होता, धार्मिक त्यांनी अत्याचार आपल्या देशामध्ये केलेले होते। ते जे आंदोलन असेल पण त्या औरंगजेब हमारा बाप है ह्या नावाने जे काही लोक निघाले, शांतिप्रिय समाजाचे लोक निघाले आणि त्यांनी काल ज्या अशांती फैलवल्या, म्हणजे हिंदूंचीच गाडी जाळली। ज्या गाडीवर गणपती असेल, ज्या गाडीवर जय श्रीराम लीला असेल, ज्या गाडीवर भगवा झेंडा असेल, ज्या गाडीवर आपला हिंदू धार्मिक चिन्ह असेल, ते त्यांनी अक्षरशः जाळलेले आहेत। शेकडो गाड्या जाळल्यात, 4 व्हीलर्स जाळल्यात। त्यानंतर हिंदूंचे दुकानं जाळण्यात आले। यांचा आम्ही तीव्र निषेध करतो। आम्ही शांतीची अपील करतो, पण आमची एक मागणी पण आहे की त्यामध्ये एक प्रार्थना समाज आहे त्यांचं, आणि वारंवार दंगे तिथूनच होतात। म्हणजे डेन्मार्कचा दंगा असेल, काही झालं असेल तर त्यात मशिदीतून ऐलान केलं जातं, म्हणजे तिथूनच ऐलान केलं जातं, तिथूनच लोक निघतात आणि तिथून सामान्य माणसाला, आम माणसाला त्रास देतात, सामान्य जनतेला त्रास देतात। कुठेतरी काल जो नागपूर शहरामध्ये जी घटना घडली तो पूर्वनियोजित कट होता अशा पद्धतीने सांगितलं जातं। हा पूर्वनियोजितच कट होता। हातामध्ये गोटे घेऊन, हातामध्ये तलवारी घेऊन, हातामध्ये शस्त्र घेऊन जाळण्याचं साधन यांच्याकडे कुठे आलं? यांनी कशा काय त्या गाड्या जाळल्या? यांनी जाळण्यासाठी पेट्रोल लागलं, यांनी ते पेट्रोल कुठून आणलं असेल? यांनी ती आग पेटवायची त्यांनी आगपेटी किंवा लायटर कुठून आणलं असेल? इतक्या प्रमाणात गोट्यांचा वर्षाव तिथे झाला, इतके गोटे आणले कुठून? म्हणजे हे कुठेतरी पूर्वनियोजित आहे, हे षडयंत्र आहे। शेवटपर्यंत पोलिसांनी जावं, आम्ही पोलिसांना सहकार्य करू, आम्ही शांतीची अपील करतो दोन्ही समुदायांना। कुठेतरी विश्व हिंदू परिषदेकडून सांगण्यात आलं की यामध्ये बांगलादेशींचा देखील हात आहे। एकीकडे आपण जर बघितलं तर भाजपचे अनेक नेते जे आहेत ते बांगलादेशींच्या विरोधात आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं। निश्चितच जेव्हा हे होऊ शकते तर याच्यामध्ये बांगलादेशी घुसखोरांचा हार आहे, असर आहेत आणि बांगलादेशी घुसखोर असेलच। आम्ही पोलिसांना सहकार्य करू, पोलिसांनी शेवट खोलपर्यंत जावं आणि निश्चितच याच्यात कठोर कारवाई करावी। आपल्यासोबत नागपूरचे भाजपचे शहर अध्यक्ष होते आणि त्यांनी आपली देखील भूमिका जी आहे ती या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। कॅमेरा पर्सन सचिन शाहमसह पवन येवले, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।